आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी, मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी झालेली आहे। गुणरत्न सदावर्तेंकडून याचिका दाखल करण्यात आली होती हायकोर्टात आणि त्यावर आता ही सुनावणी पूर्ण झाली आहे। महाराष्ट्र बंदची हाक देणं योग्य आहे का असा सवाल सदावर्तेंनी याचिकेतून केला होता। आज न्यायालयामध्ये जरंगेच्या वकिलांना स्पष्टपणे विचारण्यात आलंय की जरंगे हे अशा प्रकारचं उपोषण थांबवणार आहेत किंवा उपचार घेणार आहेत की नाही, ते इन्स्ट्रक्शन्स घ्यायला सांगितलेले आहेत। जरंगेच्या वकिलांनी तर सांगितलं सलाईन घेतलं, अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं। त्यामुळे उद्या माननीय न्यायालयानं या प्रकरणावर जे आहे 2:30 वाजता सुनावणी ठेवलेली आहे। एकूण पाहता मला वाटतंय की जरंगेंचा जो म्हणजे ज्या प्रकारे शिवराळ भाषा, ज्या प्रकारे आंदोलनाची जी म्हणतो पवित्रता, ज्या आंदोलनाचा जेंटलनेस आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली, हे सगळं पाहता मला वाटतं जरंगे उद्यापर्यंत आटपून